ब्रिटिश सरकारला अद्दल घडवणारं काकोरी कांड. 15 ऑगस्ट हा सर्वांनाच ठाऊक राहील, पण 9 ऑगस्टचं काय याचं महत्त्व किती जणांना माहीत आहे का? कारण 150 वर्षात या लढ्यात अनेक घडामोडी झाल्या. हर एक घडामोडीचा हर एक दिवस तुम्हाला या काळात लक्षात कसा राहणार. पण ही घटना इतकी सामान्य नव्हती. ब्रिटिश सरकारच्या कानाखाली सनसनीचा फरक लावणारी ही घटना होती. जास्त मोठा आवाज आवडतो त्यांना धमाका ऐकवायचीच गरज असते. तो धमाका आपल्या क्रांतिकारकांनी या दिवशी केला आणि ब्रिटिशांना कानठळ्या बसल्या. झालं असं होतं की या घटनेआधी 1922 साली गांधीजींच्या नेतृत्वात असहकार चळवळ जोमात चालू होती. या चळवळीने देशभरात देशासाठी नागरिकांनी आपलं योगदान दिलं होतं. पण चौरी चौरा येथे आंदोलनादरम्यान जमावाने हिंसक होत एक पोलीस चौकी पेटवली आणि त्यात 22 पोलीस मृत्युमुखी पडले. गांधीजींना या घटनेने अति दुःख झाले. चळवळीला हिंसेचं गालबोट लागल्याची भावना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी चळवळ मागे घेतली. या निर्णयाने चळवळीत सहभागी झालेले तरुण निराश झाले. या चळवळीने यश मिळणार असं दिसत असताना ती मागे घेणं त्यांना पटलं नाही. एकीकडे सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारा एक गटही भारतात तयार होत होता. 1897 चाफेकर बंधूंनी जिल्हाधिकारी वॉल्टर रँड आणि त्याचा सहाय्यक आयस्टर यांची हत्या करून त्या क्रांतीला सुरुवात केली होती. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन 1923 ची स्थापना सचिंद्रनाथ सन्याल यांनी केली. सशस्त्र क्रांती करण्यासाठी या संघटनेतील लोकांना धनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते धनाढ्य लोकांकडे दरोडे टाकत, पण ह्यातून त्यांना पुरेसे धन मिळत नव्हते. तरुणांमधल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका मोठ्या कटाची गरज होती आणि त्यासाठी तितक्यात पैशांची. मग सरकारी खजान्यावर दरोड्याच्या योजना बनवल्या गेल्या. त्यातली सर्वात मोठी योजना होती ती सरकारी खजाना घेऊन जाणारी आगगाडी काकोरीला थांबवून लुटायची. या कटात रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, अशफाक उल्ला खान, रोशन सिंग, सचिंद्रनाथ सन्याल, मनमनाथ गुप्त, मुकुंदलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुबलिश, रामकृष्ण खत्री, सुरेश भट्टाचार्य, रामदुलारी त्रिवेदी, भूपेंद्रनाथ सामील झाले. 9 ऑगस्ट 1925ला काकोरी येथे सरकारी खजाना घेऊन जाणारी ट्रेन लुटली गेली. यातून 4,601 रुपये लुटले गेले. पण दुर्दैवाने यानंतर चिडलेल्या ब्रिटिश सरकारने 40च्या वर लोकांना ताब्यात घेतलं. यात सर्व क्रांतिकारी पकडले गेले. अटक झाल्यानंतर जेलमध्ये सर्वांना भेटायला मोठे मोठे नेते येऊ लागले. जवाहरलाल नेहरू, गणेश शंकर विद्यार्थी हे नेते क्रांतिकारकांना भेटले. खटला सुरू झाला. 10 महिने याची सुनावणी झाली. सर्वांनाच त्यांच्या कटातील सहभागाच्या प्रमाणात शिक्षा सुनावण्यात आल्या. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशन सिंग, अशफाक उल्ला खान यांना फाशी शिक्षा सुनावण्यात आली. सचिंद्रनाथ सन्याल यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मनमनाथ गुप्त यांना 14 वर्षाची शिक्षा झाली. योगेशचंद्र चॅटर्जी, मुकुंदलाल जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, रामकृष्ण खत्री यांना 10 वर्षाची शिक्षा झाली. विष्णुशरण दुबलिश आणि सुरेशचंद्र भट्टाचार्य यांना 7 तर भूपेंद्रनाथ रामदुलारी त्रिवेदी यांना 5 वर्षाची शिक्षा झाली. या सुनावणीनंतर देशात बऱ्याच ठिकाणी आंदोलने झाली, पण ती दडपण्यात आली. 17 डिसेंबर 1927ला राजेंद्रनाथ लाहिरी यांना सर्वात आधी फाशी झाली. त्याआधी त्यांनी एक पत्र आपल्या मित्रांना लिहिले. त्यात ते लिहितात की असं दिसतंय की देशाच्या बलिदेवतेला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू काय आहे? जीवनाची दुसरी अवस्था, बाकी काही नाही. आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास आहे मला. सर्वांना शेवटचा नमस्कार. 2 दिवसांनी 19 डिसेंबर 1927 रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. ब्रिटिश साम्राज्याचा विनाश ही माझी इच्छा आहे हे त्यांचे शेवटचे शब्द होते. रोशन सिंह, अशफाक उल्ला खान यांनाही फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला खान याचं पार्थिव शहाजहापूर येथे घेऊन जात असताना लखनौला गाडी थांबवण्यात आली. सुटाबुटात आलेल्या एका साहेबांनी अशफाक यांचं पार्थिव बघण्याची विनंती केली. त्यांना ते पाहू देण्यात आले. हे होते चंद्रशेखर आझाद. वेश बदलून आलेले आझाद कोणालाच नाही बघता आले. इंग्रज त्यांच्या मागावर होते. त्यांचा ठावठिकाणा मिळण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सर्व कायद्यांचा खूप छळ केला, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकाने ब्रिटिशांना कसलाच पत्ता लागू दिला नाही. ते शेवटपर्यंत ब्रिटिशांना जिवंत सापडले नाहीत. ना ब्रिटिशांच्या गोळीने त्यांच्या शरीराला कधी स्पर्श केला. त्यांनी स्वतःच्याच गोळीने शहीद होणं पसंत केलं. या कटात भारतीय ऐक्य आपल्याला हादरवू शकतं याची प्रचिती ब्रिटिशांना आली. या बलिदानाने देशभर अनेक क्रांतिकारकांनी स्वतःला देशासाठी वाहून घेण्याची शपथ घेतली. जालियनवाला बाग आणि ही घटना याचा मोठा परिणाम क्रांतिकारकांवर झाला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी यातून प्रेरणा घेऊन या बलिदान दिलेल्यांचं स्वप्न आपल्या जीवनध्येय बनवलं. बलिदान व्यर्थ कधीच गेले नाही आणि जाणारही नाही.